मार्गदर्शन करणारे आपले मार्गदर्शक सूर्यवंशी सर, त्यानंतर अतिशय उत्कृष्ट असे कला प्रकार दोन्ही मॅडमनी बसवले, परत कदम सरांनी ड्रामाचं जो नियोजन केलेलं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं होतं. आणि खरं पाहता लॉकडाऊनमधलं शिक्षण कसं होतं हे अनुभवायला आता आपल्याला मिळालं. कारण बरेचसे विद्यार्थी जे आहेत लॉकडाऊनमध्ये सरांचा तास आहे म्हणून यायचे ऑनलाईन आणि काय खेळत बसायचे, पबजी गेम, ठीक आहे. तर हा अतिशय चांगला प्रकार त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यांची म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण ही कला आता मला सांगितलं तर मला तेवढं इफेक्टिव्ह सांगता येणार नाही, परंतु ते नॉलेजचे विद्यार्थी आहेत. म्हणजे भाषा विषयाचे जे विद्यार्थी असतात किंवा शिक्षक असतात ते काय असतात, एकदम प्रॉम्प्ट असतात. कारण ते त्या क्षेत्रामध्ये त्यांना माहिती आहे कोणती संधी कशी साधायची. तर त्यामुळं त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन मला श्रावणी वगैरे म्हणाल्या होत्या, परंतु म्हणून माझ्यापेक्षा सरांना तुम्ही दुसरा एखादा विषय ह्या त्यांनी जरी 8वीला केला असला तर माझ्यापेक्षा ते चांगलं सांगू शकते. कारण काय आहे, भाषा विषयाच्या शिक्षकांना ते चांगल्या प्रकारे सांगता येतं. आता मी पण सांगितलं असतं, परंतु आमचं जे क्षेत्र आहे समजा ते पर्यावरणाशी संबंधित आहे ते सांगितलं असतं, पण त्यांनी सांगितलेलं आणखीन ते इफेक्टिव्ह वाटतं. कारण ते एकांकिका कादंबरी वगैरे त्याच्यामध्ये वाचत असतात सगळं. त्याच्यामुळं ते त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे कोणत्या वेळेला कोणता अनुभव दाखवायचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असतं. त्यानंतर सरांनी आपल्याला एवढं मोठं स्टेज आपल्याला उपलब्ध करून दिले. कारण आपण जर बघितलं तर आपल्याला एवढं स्टेज मिळत नाही क्लासेसच्या स्तरावर, ठीक आहे. आपल्याला ती संधी मिळाली. आपल्याला सर तुमचे जे कलागुण आहेत ते दाखवायला समोर बोलवतात. इथून तुमचं काय होतं, तुमचं जे स्टेज डेअरिंग आहे ते वाढत जातं. त्याच्यानंतर तुम्ही इथं बोलता म्हणजे तुम्ही कुठेही जगात कुठेही गेलात तरी तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं प्रभुत्व दाखवू शकता, ठीक आहे. तर ह्याच्यामुळं सरांनी एक चांगला संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि सरांनी आमच्या दोघांकडं नियोजन सांगितलं. माझं म्हणणं होतं सगळ्यांनी करायचं. सर म्हणले नाही, त्यांनी केलेलं आहे अगोदर, आता तुम्ही तुमच्या दोघांना संधी देतो की तुम्ही नियोजन करा. तर आम्ही आमचं छोट्या पद्धतीनं असं नियोजन केलेलं आहे. आता तुम्ही खाल्ल्यानंतर ते तुमच्या फीडबॅकनुसार तुम्ही सरांना सांगा कसं बनवलं होतं काय, ठीक आहे. आणि याच्यात आमच्या दोघांचाच रोल नाही, सरांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर मॅडम आहे, त्यानंतर सर आहे. कारण माझं ते सबमिशन असल्यामुळं मला थोडं कॉलेजला जावं लागलं, नाहीतर मग मी बरोबर 12 वाजता आलो असतो. कारण कॉलेजचं ते मार्क्स वगैरे टाकायचे असतात, त्याच्यामुळं ते मला तिथं जावं लागलं. नाहीतर मी बरोबर वेळेवर आलो असतो. कारण 10:30पर्यंत मी कॉलेजला होतो. तिथून पुन्हा डायरेक्ट कॉलेजला गेलो आणि इकडे जातो. तर अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेले. आता आपण स्नेहसंमेलनाचा आनंद घेतलेला आहे. याच्यानंतर आपला जेवणाचा तेवढा आनंद. आणि एवढं सांगतो की आपल्याला जे आपण जेवणाचा आस्वाद घेतो ते फक्त काय करायचं, वेस्टेज जाऊ नका. तुम्ही व्यवस्थित त्याचा आनंद घ्या आणि आपलं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर पद्धतशीर आपण जाण्याचं चालेल, ठीक आहे. अशा पद्धतीने माझ्याकडून शब्द संपवतो. धन्यवाद.